Hello everyone. In this video we are discuss here about gametogenesis. How gametes are formed. How gametes are formed in male reproductive system and also in a female reproductive system. How ovum is formed. This process is formation of gametes is called gametogenesis. In this गॅमेटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट. हे शब्दामध्येच कसा अर्थ आहे बघा. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन अँड गॅमेट मीन्स युग्मक. आता याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सेक्शुअली लैंगिक पद्धतीनं प्रजननामध्ये गॅमेट तयार होणे, युग्मक तयार होणे आणि त्याची जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया जी आहे तिला आपण काय म्हणतोय, गॅमेटोजेनेसिस. म्हणजे मेल गॅमेट कुठला आहे, स्पर्म, आणि फिमेल गॅमेट कुठला आहे, ओहम किंवा एग. द गॅमेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्रायमोडियल जर्म सेल ऑफ गोनॅड्स. म्हणजे ज्या त्या गोनॅड्समध्ये, म्हणजे जसं मेलमध्ये आपण म्हणूया टेस्टिस, हे काय मेल गोनॅड्स आहेत, आणि फिमेलमध्ये ओव्हरी, हे फिमेल गोनॅड आहे. तर त्या गोनॅडमधून पहिल्यांदा प्रायमोडियल सेल तयार होते आणि त्या प्रायमोडियल सेलमधून काय होतं, गॅमेट तयार होतो. त्या प्रोसेसला आपण गॅमेटोजेनेसिस असं म्हणतो. यामध्ये पहिला पॉईंट जो आहे याच्यामधला स्पर्मॅटोजेनेसिस. आपण पहिल्यांदा स्पर्मॅटोजेनेसिस पाहणार आहे. गॅमेटोजेनेसिसचा पहिला प्रकार स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होण्याची प्रोसेस. स्पर्मॅटोमध्ये स्पर्म, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, पहिल्यांदा स्पर्म कसं तयार होतं. तर याच्यासाठी द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल सेक्स सेल दॅट इज अ स्पर्म और मेल गॅमेट और स्पर्मॅटोझुआ फ्रॉम द जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस. म्हणजे टेस्टिसच्या जर्मिनल इपिथेलियममधून स्पर्म तयार होण्याची प्रोसेस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे इथं स्पर्म तयार होण्याची प्रोसेस आहे. आता हा प्रायमोडियल सेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, हा प्रायमोडियल सेल हा कशाचा असणार आहे. हा प्रायमोडियल सेल हा डिप्लॉइड स्टेज मधला प्रायमोडियल सेल हा टेस्टिस मध्ये तयार होतो. त्या टेस्टिस मध्ये असे प्रायमोडियल सेल्स भरपूर असतात. त्यानंतर त्याच्यापासून ह्या प्रायमोडियल सेल्स पासून स्पर्म तयार होईपर्यंतच्या ज्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या स्टेजेसचा समावेश हा स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये होतो. ही प्रोसेस कधी स्टार्ट होते, ॲट दी ऑनसेट ऑफ प्युबर्टी. म्हणजे मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा, म्हणजे वयाच्या आपण म्हणूया 11 ते 15व्या वर्षापर्यंत मुलांमध्ये गोनॅडची डेव्हलपमेंट पूर्णपणे होते. त्यानंतर तर प्युबर्टी स्टार्ट होते म्हणतो आपण. तर त्यावेळेला हायपोथॅलॅमसमध्ये, म्हणजे आपल्या मेंदूच्या वरती हायपोथॅलॅमसचा जो रिजन आहे त्याच्यातून गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट व्हायला चालू होतो. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन GnRH हा हार्मोन सिक्रेट व्हायला चालू होतो. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हा हार्मोन इट इनिशिएट्स द सिग्निफिकंट इन्क्रीज इन द सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि त्यामुळे FSH हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्याकडून सिक्रेट केला जातो. म्हणजे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टरकडून, रिलीजिंग हार्मोनकडून FSH सिक्रेट केला जातो. FSH सिक्रेट केल्यानंतर त्याच्यापासून स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट होते. ईच सेमिनिफेरस ट्युब्यूल, आता टेस्टिसमध्ये जेवढ्या सेमिनिफेरस ट्युब्यूल आहेत त्यातली प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्यूल जे आहे तिच्या आतून त्याला क्युबॉइडल इपिथेलियमचं लायनिंग आहे. क्युबॉइडल इपिथेलियमचं लायनिंग आहे. हे जे क्युबॉइडल इपिथेलियम आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, जर्मिनल इपिथेलियम. म्हणजे टेस्टिसचं जे आउटर कवरिंग आहे ते जर्मिनल इपिथेलियमनं तयार झालेलं आहे. तर जे जर्मिनल इपिथेलियमचे सगळे सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते आणि त्याच्यापासून स्पर्म तयार केले जातात. प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्स इनटू 3 सब स्टेजेस. तर ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये एकूण 3 फेज आहेत. त्यातली पहिली फेज आहे
मल्टिप्लिकेशन फेज. पहिल्या फेजलाच म्हणायचं आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टी म्हणजे अनेक, म्हणजे एका सेलपासून अनेक सेल तयार होतात, म्हणजेच इथं मायटोसिसची प्रोसेस घडून येते. आता जर आपण इथं डायग्राममध्ये बघितलं तर पहिल्यांदा बघा टेस्टिसमधल्या ही प्रायमॉर्डियल सेल ती 2n कंडिशनची आहे. 2n कंडिशन म्हणजे डिप्लॉइड आहे. आता त्यानंतर या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये ह्या एका सेलमध्ये मायटोसिस झालं. मायटोसिस झाले की या एका सेलच्या इथं काय झाल्या 2 सेल्स तयार झाल्या, 2 नवीन सेल्स तयार झाल्या मायटोसिस प्रोसेसमध्ये. पुन्हा ह्या फेजमध्ये पुन्हा इथं आता इथं ही 2n कंडिशनची डिप्लॉइड आहे, तर यामध्ये हे सुद्धा 2 डिप्लॉइड सेल तयार झाले. पुन्हा याच्यामध्ये मायटोसिस स्टार्ट झालं आणि पुन्हा त्या परत ह्या एका सेलच्या परत 2 सेल्स तयार झाल्या, म्हणजेच इथं पुन्हा काय होतात एका सेलपासून ह्या 2 सेल्स, या सेलपासून या 2 सेल्स, या पद्धतीने एकूण 4 सेल्स तयार झाले, 4 प्रायमॉर्डियल सेल्स. याला आपण या स्टेजला म्हणायचं आहे स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया, स्पर्म तयार होणारे हे काय आहेत सुरुवातीच्या अवस्थेतले सेल्स. हे सगळे सेल्स त्यावेळेला 2n कंडिशनचे, म्हणजे प्रत्येक सेल, कारण हा 2n कंडिशन आहे, मायटोसिसची प्रोसेस झालेली आहे, आपला प्रत्येक सेल आता डिप्लॉइडच आहे, पूर्णपणे 2n कंडिशन मध्येच आहे. यानंतर नेक्स्ट स्टेप होणार आहे ती म्हणजेच ग्रोथ फेज. दुसरी फेज आहे ग्रोथ फेज. आता या ग्रोथ फेज मध्ये आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन फेज वाचूया. द प्रायमॉर्डियल जर्म सेल 2n ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल म्हणजेच त्या टेस्टिस मध्ये असणाऱ्या ट्यूब्यूल्स आहेत, त्यामधून ह्यामध्ये प्रायमॉर्डियल सेल्स मध्ये ही प्रोसेस होते. अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन, त्याच्यामध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन घडून त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात हे स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. स्पर्मॅटोगोनिया म्हणजे स्पर्म तयार करणारे, स्पर्म गॅमेट तयार करणारे स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. हे प्रत्येक पुन्हा डिप्लॉइडच असतो, कारण ही प्रायमॉर्डियल सेल 2n कंडिशनची आहे. मायटोसिसची प्रोसेस झाल्यामुळं सेलची संख्या वाढते आणि त्याच्यापासून हे डिप्लॉइड स्टेजमधले सेल्स तयार होतात. ईच स्पर्मॅटोगोनियम, आता ह्यातला प्रत्येक हा स्पर्मॅटोगोनियम आहे, त्याला म्हणायचं स्पर्मॅटोगोनियम. इज डिप्लॉइड, हा सुद्धा डिप्लॉइडच आहे. विथ 46 क्रोमोझोम, कारण ह्या प्रत्येकामध्ये 46 क्रोमोझोम आहे, 46 गुणसूत्र आहेत. 46 क्रोमोझोम मीन्स 23 पेअर्स क्रोमोझोम्स या प्रत्येकामध्ये आता प्रेझेंट असतं. त्यानंतर सेकंड फेज आहे ग्रोथ फेज. In this growth phase, some of these spermatogonia stop dividing and grow in size and to develop into primary spermatocyte and grow in size to develop into primary spermatocyte 2n due to accumulation of food. आता ह्या 4 सेल्स जरी स्पर्मॅटोगोनियमच्या गोनिया तयार झाल्या असल्या तरी यातल्या 3 मध्ये कुठलीच पुढची वाढ होत नाही, म्हणजे त्या डिवायडिंग पुढे होत नाही आणि त्यामुळे यांची काय होते ग्रोथ थांबते, त्या तिन्हीची ग्रोथ इथं थांबते आणि फक्त एकच स्पर्मॅटोगोनियम मध्ये पुढची वाढ दिसून येते, म्हणजेच इथं फूडचं ॲक्युम्युलेशन झालेलं असतं. त्यामुळे या एकाच म्हणजे 4 पैकी कुठल्या पण एकाच सेलमध्ये पुढची ग्रोथ दिसून येते. आता आपण म्हणूया की ह्या सेलमध्ये पुढची ग्रोथ दिसून येते, ही सेल सुद्धा सुरुवातीला 2n कंडिशन आहे. यानंतर या ग्रोथ फेजमध्ये म्हणजेच हा एकच सेलमध्ये सेल काय होते याच्यामध्ये ग्रोथ दिसून येते आणि या एकापासून पुन्हा इथं काय होते पुढच्या 2 सेल्स तयार झालेल्या आहेत, म्हणजेच इथं परत ह्याच्यामधून त्या एका सेलमध्ये आपल्याला आता डिव्हिजन दिसून येतं. आता यानंतर तिसरी फेज स्टार्ट होते. तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये पुन्हा इट इन्व्हॉल्व्स मिओटिक ऑर रिडक्शन डिव्हिजन. मॅच्युरेशन फेजमध्ये पहिल्यांदा प्रोसेस आहे ती म्हणजे मिओसिसची. मिओसिसलाच आपण काय म्हणतो रिडक्शन म्हणतो, मीन्स इट इज अ रिडक्शन फेज. आता या फेजमध्ये काय घडतं, मिओसिस घडत असताना मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड या प्रोसेस घडतात, लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स.
कॉल्ड द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. म्हणजे पहिल्यांदा मिओसिस फर्स्टची प्रोसेस होऊन ह्याच्यापासून पहिल्यांदा इथं 2 हॅप्लॉइड म्हणजे फक्त 2 हॅप्लॉइड, ही आता 2n कंडिशन्स आहे, तर याच्यापासून n आणि n असे 2 वेगवेगळ्या हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. कारण इथे काय झालं, क्रोमोझोम इथे 46 क्रोमोझोम असले तर याच्या एकामध्ये 23 क्रोमोझोम गेले आणि इथं एकामध्ये 23 क्रोमोझोम गेले, म्हणजे ह्या डिप्लॉइड कंडिशनचं इथं हॅप्लॉइड सेल्समध्ये कन्व्हर्जन झालंय, म्हणजे हॅप्लॉइड सेल्स तयार झाले. त्या हॅप्लॉइड सेल्सलाच आपण म्हणायचं आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स which are with 23 chromosome each. ह्या प्रत्येकामध्ये 23 क्रोमोझोम आहेत. द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, आता हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे. पुन्हा यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होते दुसरी, म्हणजे मिओसिस सेकंडची प्रोसेस होते. ही मिओसिस फर्स्टची प्रोसेस आहे. याच्यात परत मिओसिस सेकंडची प्रोसेस याच्यामध्ये करून येणार आहे. तर त्या मिओसिस सेकंडमध्ये मात्र 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार होतात. आता बघा याच्यापासून त्याच्यासारखे हुबेहूब 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार झाले. हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स पासून 4 हॅप्लॉइड, चारही ह्याचे एकापासून हे 2, हे 2 असे हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार झाले. स्पर्मॅटिड इज नॉन मोटाईल. आता हे चारही स्पर्मॅटिड जे असतात ते सुरुवातीला नॉन मोटाईल असतात, हालचाल करत नाही, ते नॉन फंक्शनल, म्हणजे ते नॉन फंक्शनल असतात. इट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इनटू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस. आता हे सुरुवातीला नॉन फंक्शनल आहेत, नॉन मोटाईल आहेत, पण त्याच्यानंतर स्पर्मिओजेनेसिस प्रोसेसमधून त्या फंक्शनलमध्ये कन्वर्ट होतात. ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ चेंज द स्पर्मॅटिड रिमेन हेल्ड टू इच अदर अँड टू द सर्टोली सेल्स बाय सायटोप्लाझमिक ब्रिजेस. ह्या वेळेला अजून एक टेस्टिसमधल्या सर्टोली सेल्सला त्या पूर्णपणे स्पर्मिओजेनेसिस प्रोसेस पूर्ण होईपर्यंत ते त्या टेस्टिसच्या सर्टोली सेल्सला चिकटून राहतात. द स्पर्म हेड रिमेन अटॅच टू द सर्टोली सेल्स. आता ह्यातल्या स्पर्म जे तयार होणार आहेत तर त्या स्पर्मचा जो हेड रिजन आहे तो हेड हा सर्टोली सेल्सलाच अटॅच राहतो. अँड देअर टेल्स हँगिंग इन द लुमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. आणि त्याचा जो टेल आहे तो टेल हँगिंग होतो. हँगिंग म्हणजेच बाहेर लटकतो इन द सेमिनिफेरस, इन द लुमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल, म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये त्याचा टेल हा बाहेरच्या बाजूला, म्हणजेच ह्या प्रत्येक सेलपासून त्याच्यातला वरचा सर्टोली सेल्सला अटॅच असलेला भाग हा त्याचा हेडमध्ये कन्वर्ट होतो आणि ह्याच्यापासून बाहेर पडणारा जो टेल आहे तो टेल असा हा काय आपण हँगिंग सारखा, त्याचं कन्वर्जन इथं असे टेल त्याचे काय होतात हँगिंग, खाली त्याचे टेल जे असतात ते लटकल्यासारखे खाली काय होतात, सर्टोली सेल्सला हा वरचा भाग चिकटतो आणि खाली टेल मात्र काय होते सुट्टी राहते. ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इंक्रीजेस. ह्या स्पर्मिओजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये ह्या स्पर्मची लांबी वाढत जाते. सेंट्रिओल्स आर रिअरेंज्ड. त्याच्यातले सेंट्रिओल्स जे असतात ते रिअरेंज होतात, पुन्हा त्याची परत निर्मिती होते. ॲज अ प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल, म्हणजे त्याचं रूपांतर प्रायमरी आणि डिस्टल, म्हणजे प्रायमरी सुरुवातीचा डिस्टल नंतरचा या सेंट्रिओलमध्ये कन्वर्ट होतात. हळूहळू याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया बिकम्स स्पायरली कॉइल्ड. जर स्पर्मचं स्ट्रक्चर, आता हे स्पर्मॅटोझोआ आहे, आता याचं स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये बघणार आहे, तर त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया पण स्पायरलच्या रूपात, म्हणजे एक प्रकारे वक्राकार असं कॉइलिंगच्या रूपात तयार होतो. अँड ॲक्रोझोम इज फॉर्मड, आणि त्याच्या हेड रिजनमध्ये ॲक्रोझोम तयार होतो फ्रॉम गॉल्गी कॉम्प्लेक्स. म्हणजेच ॲक्च्युली गॉल्गी ॲपॅरेटसपासून, त्या स्पर्म सेलमधल्या गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून तिथं काय होतं ॲक्रोझोम हा कॅपसारखा स्ट्रक्चर तयार होतो. आता त्यानंतर आपण स्पर्मचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहणार आहोत. आता इथं जे स्पर्मॅटोझोआ तयार झालेले आहेत त्याच्यापासून स्पर्म ॲक्च्युली कसे तयार होतात.
स्पर्म. स्पर्मचं स्ट्रक्चर कसं तयार होतं, जसं मी बेसिक स्ट्रक्चर जे आहे स्पर्मचं ते इथं काढून दाखवते की स्पर्म कसं आहे. हे त्याची पोटे इथं काय छोटीशी नेक, त्यानंतर हा त्याचा मिडल पोर्शन आहे आणि मिडल पोर्शन नंतर पुन्हा ती त्याची काय असते लांब लचक कशी काय असते टेल. तर हे स्पर्म मध्ये जर आपण बघितलं तर मिडल पोर्शन हा लांब लचक आहे, त्याच्यामध्ये इथं हा काय असतो मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर हे नेक आहे, इथं पूर्णपणे न्यूक्लियस आहे आणि याच्यावरती इथं ॲक्रोझोम आहे. म्हणजे याचा आपण पूर्ण भाग बघितला तर इथं दिस इज अ ॲक्रोझोम. ॲक्रोझोम, then here this is nucleus. एकूण या स्पर्मचे 3 भाग पडतात. एक हा हेड, हे नेक, त्यानंतर हा भाग जो आहे तो मिडल पीस आणि उरलेला जो भाग आहे तो पूर्णपणे काय आहे टेल. त्यानंतर पूर्णपणे टेलचा हा काय आहे एंड पीस. त्यानंतर या भागामध्ये आपण बघूया हा काय आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर या भागामध्ये स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. इन दिस स्ट्रक्चर ऑफ स्पर्म देयर इज अ स्पर्म इज अ मेल गॅमेट. हा मेल गॅमेट आहे. इट इज अ मोटाईल. हा मोटाईल म्हणजे हा खूप हालचाल करतो. मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड सेल. हा मायक्रोस्कोपिक आहे, आकाराने लांबट आहे. ही डिवाइड इंटू 3 पार्ट्स. त्याचे 3 भाग आहेत. हेड, हा हेड पोर्शन वरचा, मिडल पीस आणि टेल. उरलेला पूर्ण भाग हा टेलचा आहे. त्यानंतर हेड बघूया आपण याचा. द स्पर्म हेड इज ओव्हल. स्पर्मचा हेड कसा आहे ओव्हल इन शेप, हा अंडाकृती आहे. कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस, म्हणजे ह्याच्यामध्ये हा न्यूक्लियस जो आहे तो हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे यंग कंडिशनचा, म्हणजे इथं फक्त 23 क्रोमोझोम आहेत. देन देयर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲक्रोझोम. याला कॅप सारखा जो स्ट्रक्चर आहे वरती टोकाला ते काय आहे ॲक्रोझोम. इट इज फॉर्मड फ्रॉम द गॉल्गी बॉडी. हे ॲक्रोझोम जे आहे ते गॉल्गी बॉडीपासून तयार झालेलं आहे. ॲक्रोझोम कंटेन्स हायड्रोलायटिक एन्झाईम्स. ह्या ॲक्रोझोममध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, त्याचं नाव आहे हायलुरोनिडेज किंवा हायलुरोनिक ॲसिड. आणि त्याशिवाय अजून त्याच्यामध्ये प्रोटिओलायटिक एन्झाईम्स पण आहेत. त्याच्यामध्ये त्याला अधोरेखित करा झोनालायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. हे त्याच्यामध्ये काय आहेत एन्झाईम्सचा पण समावेश आहे. त्यानंतर हा नेक रिजन. हा नेक रिजन जो आहे त्या नेक इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅविंग 2 सेंट्रिओल्स. त्या नेक रिजनमध्ये 2 सेंट्रिओल आहेत. एक प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 सेंट्रिओल जे आहेत इथं त्या नेक रिजनमध्ये, त्यातलं वरचं आहे ते प्रॉक्झिमल आणि त्याच्या खाली जे आहे ते डिस्टल सेंट्रिओल, असे त्याचे 2 भाग आहेत. त्यानंतर मिडल पीस जो पोर्शन आहे इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट. मिडल पीसमध्ये ॲक्झियल फिलामेंट असतं. सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इथं जवळजवळ असे स्पायरली कॉइल्ड मायटोकॉन्ड्रियाचे काय असतात नेबेनकर्नची स्ट्रक्चर इथे दिसून येतं. जसं आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. इट प्रोड्युसेस एनर्जी नेसेसरी फॉर द मुवमेंट ऑफ स्पर्म. कारण मायटोकॉन्ड्रिया मीन्स इट फॉर्मेशन ऑफ ATP, म्हणजे हा ATP तयार करतो, एनर्जी प्रोडक्शन करतो की स्पर्मला मोटिलिटी मिळण्यासाठी, त्याच्या हालचालीसाठी, त्याच्या मुवमेंटसाठी त्याला एनर्जी देण्याचं काम ह्या मिडल पीस म्हणजे मायटोकॉन्ड्रिया करतो. नेक्स्ट वन इज अ टेल. टेल इज द
लॉंग टेल बघा, आकाराने हा टेल लांबट आहे. टेल इज अ लॉंग स्लेंडर, म्हणजे कडेला जाताना हा शेवटी निमुळता होत जातोय. टेपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम, याच्यामध्ये सुद्धा सायटोप्लाझम आहे भरपूर प्रमाणात. फाईन थ्रेड एक्झेल फिलामेंट, आणि त्याला शेवटची म्हणजे पूर्णपणे बारीक असा दोऱ्यासारखा असा हा याचा एक्झेल फिलामेंट आहे. एंडला तो एक्झेल अगदी बारीक होत गेला आहे. एक्झेल फिलामेंट अरायझेस फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल. ह्याचा एक्झेल फिलामेंट जो आहे तो या डिस्टल सेंट्रिओल पासून अरायझ होतो. अँड ट्रॅव्हल्स थ्रूआउट द लेंथ ऑफ द टेल, आणि पूर्ण तो टेलच्या एंडपर्यंत हा एक्झेल फिलामेंट ट्रॅव्हल करतो. इट इज पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा पार्टली म्हणजे याच्यामध्ये काही प्रमाणात प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पण भाग असतो मेन पीसचा. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एंड पीस. आणि एंड पीसला म्हणजे अगदी टोकाला प्लाझ्मा नसतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतो, आणि त्यामुळं त्याला आपण एंड पीस म्हणणार आहे. आता इथं हे स्पर्मचं जे स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीनं तुम्ही अभ्यासलेलं आहात. आता यानंतरची प्रोसेस आहे oogenesis. oogenesisची जी प्रोसेस आहे ती आपण आता बघणार आहोत. oogenesis या शब्दाचा अर्थ आहे oogenesis, यामध्ये ओ याचा अर्थ ओव्हम आणि जेनेसिस इज फॉर्मेशन, म्हणजे ओव्हम फॉर्मेशन होण्याची प्रोसेस. गॅमेटोजेनेसिसची ही दुसरी स्टेज म्हणजे oogenesis. इन दिस द फॉर्मेशन ऑफ, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. हॅप्लॉइड म्हणजे यामध्ये यंग कंडिशनची हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस म्हणजेच oogenesis. आता या प्रोसेसमध्ये काय तयार होणार आहे? एग किंवा काय होणार आहे? ओव्हम फ्रॉम द डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम, म्हणजे ओव्हरीमधलं जे जर्मिनल इपिथेलियम आहे त्याच्यापासून ओव्हम तयार होण्याची प्रोसेस म्हणजेच oogenesis. इट इन्व्हॉल्व्स प्रोसेस ऑफ मिओसिस. याच्यामध्ये मिओसिसची प्रोसेस आहे अँड मायटोसिस, आणि दोन्ही म्हणजे मायटोसिसची पण प्रोसेस आहे. लाईक स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis प्रोसेस कॅन बी डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. आता या oogenesisच्या स्टेपमध्ये सुद्धा 3 महत्त्वाच्या स्टेप आहेत. पहिला आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. सेकंड आहे ग्रोथ फेज. आणि तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज. सेम स्पर्मॅटोजेनेसिस सारखीच ही प्रोसेस आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा याच त्या तिन्ही प्रोसेस आहेत. फक्त ती प्रोसेस ही स्पर्मॅटोझोआमध्ये घडते, ही प्रोसेस ओगोनियामध्ये घडते. आता या प्रोसेसमध्ये पहिली जी स्टेज आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये इन दिस स्टेज प्रायमरी जर्म सेल्स ऑफ ओव्हरी, दॅट इज अ PGN, म्हणजे प्रायमरी जर्म सेल जे आहे PGN ही 2n कंडिशनची असते, म्हणजे डिप्लॉइड असते. प्रायमरी जर्म सेल ही 2n कंडिशन ऑफ ओव्हरी अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. त्याच्यामध्ये पुन्हा मायटॉटिक डिव्हिजन काय होतात? रिपीट होतात, वाढतात. त्याचा परिणाम त्याच्यापासून मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल्स, त्याच्यापासून असे भरपूर काय होतात? गॅमेट मदर सेल्स म्हणजेच ओगोनियल सेल्स हे 2n कंडिशनचे डिप्लॉइड तयार होतात. ही प्रोसेस पूर्णपणे एम्ब्रियॉनिक स्टेज म्हणजे फिमेलच्या एम्ब्रियॉनिक स्टेजमध्येच घडून येत असते. म्हणजे मुलगी जेव्हा जन्म घेण्या अगोदर मुलीचा गर्भ मुलीच्या आईच्या गर्भाशयात जेव्हा तयार होत असतो
तेव्हाच ही प्रोसेस मल्टिप्लिकेशन फेज ही त्या मुलीच्या गर्भाच्या म्हणजे त्या फिटसच्या गर्भामध्येच ही प्रोसेस मल्टिप्लिकेशन फेज ही प्रोसेस घडत असते. त्यानंतर दुसरी जी आहे ग्रोथ फेज. या ग्रोथ फेजमध्ये सम ऑफ दी oogonia त्यातल्या काही oogonia ज्या आहेत त्या oogonia स्टॉप डिव्हिजन अँड बिगिन टू इन्क्रीज इन साईज. सेम स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जसं होतं त्याच पद्धतीनं यामध्ये देखील काही oogonia ज्या आहेत त्या त्याचं पुढची वाढ थांबते आणि त्यातला एखादाच oogonia काय होतं त्याची पुढं वाढ घडून येते आणि त्यापासून प्रायमरी oocyte तयार होतो. प्रायमरी oocyte हा सुद्धा 2n कंडिशनचाच आहे म्हणजे डिप्लॉइडच आहे. त्यानंतर प्रायमरी oocyte हा 2nचा आहे. त्यानंतर त्यामध्ये काही इतर सेल्युलर ऑर्गॅनिलीज ज्या आहेत त्यामध्ये सेलमधल्या ऑर्गॅनिलीज म्हणजे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी ॲपॅरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. त्याची संख्या हळूहळू काय होतात ते आकाराने वाढतात आणि त्यामुळं त्याची संख्या पण वाढत जाते. त्यानंतर तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये oogenesis टेक प्लेस इन द ओव्हरीज. ही oogenesisची जी प्रोसेस आहे ती ओव्हरीमध्ये घडून येते. त्या प्रोसेसमध्ये द प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर टू बर्थ ऑफ फिमेल बेबी. जेव्हा मुलगी जन्माला येण्यासाठी तयार होते म्हणजे जे अर्भकाच्या अवस्थेत जेव्हा असते मुलगी आईच्या गर्भाशयामध्ये अर्भकावस्थेत जेव्हा मुलगी असते तेव्हा तिच्यामध्ये ही प्रोसेस स्टार्ट झालेली असते, इनिशिएट झालेली असते. त्यावेळेला प्रायमरी oocyte जे आहे 2n कंडिशनचा जो प्रायमरी oocyte आहे इंटर इन द मॅच्युरेशन फेज विच इन्क्लूड मिओटिक डिव्हिजन म्हणजे तिथं मिओसिस फर्स्ट ची डिव्हिजन स्टार्ट होते आणि तिथं मिओसिस फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही प्रोसेस होतात. त्यापासून द डिप्लॉइड प्रायमरी oocyte अंडरगो मिओसिस फर्स्ट म्हणजे तिथं रिडक्शन डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. म्हणजे 2n कंडिशनपासून पूर्णपणे n कंडिशनच्या हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. ही डिव्हिजन जी आहे ही फिमेल्समध्ये पिक्युलियर आहे कारण टू बोथ दी डॉटर सेल्स आर विथ हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. कारण दोन्ही डॉटर सेल्समध्ये आता काय झालेलं असतं हॅप्लॉइड नंबर सेल्स आलेले असतात म्हणजे फक्त निम्मे क्रोमोझोम आलेले असतात. त्यावेळेला 23 क्रोमोझोम्स म्हणजे जवळजवळ प्रत्येक हॅप्लॉइड सेलमध्ये फक्त 23 क्रोमोझोम आलेले असतात. त्यानंतर सायटोप्लाझमचं मात्र अनइक्वल डिव्हिजन झालेलं असतं म्हणजेच अनइक्वल म्हणजेच समान डिव्हिजन नसतं. त्यामुळं त्या दोन्ही डॉटर सेल्समध्ये सायटोप्लाझम कमी जास्त प्रमाणात गेलेला असतो. त्यामुळे त्यातली एक सेल ही आकाराने मोठी आणि एक लहान अशा पद्धतीने त्याचे रूपांतर झालेलं असतं. वन इज अ लार्ज सेल कॉल्ड सेकंडरी oocyte. जी आकाराने मोठी तयार झालेली असते तिला आपण सेकंडरी oocyte म्हणायचं आहे. ती हॅप्लॉइड आहे म्हणजे n आहे n कंडिशनमध्ये. अँड अनादर इज अ स्मॉल सेल आणि दुसरी जी स्मॉल सेल असते तिला आपण फर्स्ट पोलार बॉडी म्हणायचं म्हणजेच ती स्मॉल असते आकाराने तिला आपण n कंडिशनची फर्स्ट पोलार बॉडी म्हणायचं. नॉर्मली द फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट इंटर मिओसिस सेकंड. त्यातली पहिली पोलार बॉडी जी आहे ती मिओसिस सेकंडमध्ये इन्व्हॉल्व होत नाही म्हणजे तिच्यामध्ये मिओसिस सेकंडची प्रोसेस होत नाही. पण सेकंडरी oocyte जी आहे n कंडिशनची तिच्यामध्ये मात्र मिओसिस सेकंडची प्रोसेस होते आणि त्यापासून जवळजवळ मेटाफेज सेकंडपर्यंत ही मिओसिस सेकंडची प्रोसेस होते. त्यामुळं त्याचं पुढचं डिव्हिजन जे आहे मिओसिस सेकंड नंतर मात्र मेटाफेज सेकंडमध्ये नंतर मात्र ती पूर्णपणे पुढचं डिव्हिजन थांबते आणि त्या तिथं पर्यंतच पूर्ण काय होतं सेकंडरी oocyte हा काय होतो शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल. त्या ग्राफियन फॉलिकलमधून तो काय होतो सेकंडरी फॉलिकल शेड ऑफ होतो म्हणजे तिथनं तो बाहेर पडतो. अँड ओव्हरी आणि ओव्हरीमधून तो पण बाहेर पडतो. त्यानंतर द रिस्टार्ट अँड द कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड विच हॅपन ओनली इन द एंट्री ऑफ स्पर्म म्हणजे त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याची पुढची जे डेव्हलपमेंट आहे मिओसिस सेकंडच्या स्टेजमधल्या पुढच्या उरलेल्या ज्या स्टेजेस आहेत म्हणजे ॲनाफेज सेकंड टेलोफेज सेकंड या प्रोसेस मात्र पूर्णपणे स्पर्मची एंट्री आत झाल्यानंतरच होते. दिस लास्ट फेज इज युजली completed in the ampulla of the fallopian tube.
ती प्रोसेस मात्र त्यावेळेला फक्त फॅलोपियन ट्यूबच्या अँप्युलामध्येच ही पुढची प्रोसेस घडून येणार आहे. कधी हे जेव्हा फर्टिलायझेशन फलनक्रियाची प्रोसेस चालू होईल, जेव्हा स्पर्म तिथं येतील आणि स्पर्म आत एंटर होण्याची प्रोसेस चालू होईल, त्याच वेळेला ही प्रोसेस पुढची मियोसिस सेकंडची प्रोसेस तिथं पूर्ण होते. इन दिस डिव्हिजन ऑल्सो 2 अनइक्वल डॉटर सेल्स आर फॉर्मड. या डिव्हिजनमध्ये 2 अनइक्वल म्हणजे एक कमी जास्त प्रमाणात असे 2 डॉटर सेल्स तयार होतात. त्यातली जी लार्ज सेल असते तिला आपण ओहम म्हणणार आहे, म्हणजे एन कंडिशनच्या, आणि जे स्मॉल सेल असते तिला आपण काय म्हणणार आहे, सेकंड पोलार बॉडी म्हणणार आहे. ओहम म्हणजे जो एन कंडिशनचा आहे, सो फॉर्मड फंक्शन ॲज अ फिमेल गॅमेट. त्यातलं जे एन कंडिशनचं ओहम आहे त्यालाच आपण फिमेल गॅमेट म्हणणार आहे, आणि ते आता फलनक्रियेसाठी तयार असतं. कंप्लीशन ऑफ मियोसिस सेकंडची प्रोसेस कंप्लीट होते आणि त्यामुळे कंप्लीशन ऑफ फर्टिलायझेशन गो हँड इन हँड. आणि त्यावेळेला फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ती मात्र त्या वेळेला घडून येते. म्हणजे त्यावेळेला स्पर्म तिथे आला, पोहोचला, आणि स्पर्मचा न्यूक्लियस हा जेव्हा ओहमच्या न्यूक्लियसमध्ये पेनिट्रेट होईल तेव्हाच तिथं फर्टिलायझेशनची प्रोसेस होईल. इफ द सेकंडरी oocyte डज नॉट रिसीव्ह द स्पर्म, जर सेकंडरी oocyteपर्यंत स्पर्म पोचलाच नाही किंवा स्पर्मॅटोझोआ पोचलाच नाही, इट इज शेड ऑफ अलॉंग विथ मेन्स्ट्रम, तर हा ओहम पण काय होतो, शेड ऑफ होतो, म्हणजे तो नष्ट होतो, डिसअपिअर होतो, आणि नेक्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग मार्फत तो काय होतो, बाहेर फेकला जातो. इथं oogenesis प्रोसेस संपलेली आहे आणि यानंतर सेकंडरी oocyteचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.